संतोष डावळे अँड हर्ष भोईर ही सलामीची जोडी इथून आपण पाहू शकाल. पहिल्याच बॉल वरती दांडी 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 गुल. फलंदाज संतोष डावळे झालेत आउट. धन्यवाद. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं करूया स्वागत. सर आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. भावेश फागीला पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त झाली आहे. हो यावेळेस पुन्हा एकदा एस्ट्यांच्या समोर आणखी एक पकडलाय मोठा मोर. काय जबरदस्त डिसिजन या ठिकाणी पाहायला अगदी इष्टांच्या समोर होते बॅटर अशोक लहांगे आणि लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज भावेश पागी आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राइक मध्ये न्यू बॅटर राकेश चौधरी. ओ बाल बाल बच गए असंच म्हणावं लागेल. काय जबरदस्त ही लेंथ देखील पाहायला मिळाली होती. विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती होता गोलंदाज मिस्टर भावेश. वेगवान गोलंदाजी करण्याकरता निश्चितच जाणला जातो आणि इथे आपण पाहिलं तर मग पूर्णपणे बॅटर फिट झालेत. राकेश पहा दोन फलंदाज बाद झाल्यानंतर राकेश वरती देखील हलकासा प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. कारण जेव्हा प्रमुख खेळाडू बाद होत आहेत तेव्हा मात्र मिडल ऑर्डरच्या खेळाडूंवरती अगदी दबाव असतो. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग हा बाउन्सर पाहायला मिळालाय आणि निश्चितच असणार आहे चेंडू हा वाईट. पंचांचे हात समांतर आणि ही धाव मिळेल. इथे मात्र अवांतर. वन बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा आलाय. धाव फलकावरती धाव अवांतरच्या स्वरूपामध्ये एक ही ऍड केली जाईल. पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा स्टँडच्या समोर पकडण्याचा प्रयत्न परंतु हलकासा चेंडू अगदी बॅटला ब्रश झालाय आणि एक धाव इथून मात्र आता बॅटच्या साहाय्यानं ही येताना पाहायला मिळेल. धावफलक एकने पुढे सरकलाय पोचला गेलाय तो म्हणजेच 2 या अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धावेसाठी सातत्याने या क्रिकेटच्या खेळामध्ये योग्य तो मात्र प्रयत्न करावा लागतो. इथून आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त ही गोलंदाजी राहिली आहे भावेश पागीची. 4 चेंडू त्याने फेकलेत. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय आणि इथे आपण पाहिलं तर मग धीम्या गतीने ही लेन फेकली. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. हलकीशी बोट फिरवली आणि निश्चितच ते आपण पाहिलं तर मग लेग कटरचा प्रयास केला गेलाय भावेश पागी याने आणि आपण पाहिलं तर मग हर्ष भोईर देखील पूर्णपणे बीट झालेत. पुढील बॉल
ओ इथे आपण पाहिलं तर मग हा नो बॉल असणार आहे कारण दुसरा बाउन्सर हाताळला गेलाय. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेग कटरचा प्रयास करण्याचा प्रयत्न परंतु अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि निश्चितच चांगले अंपायरिंग. हा दुसरा बाउन्सर आहे आणि त्याच कारणास्तव पुढील बॉल असणार आहे फ्री हिट कारण नो बॉल इथे मात्र डिक्लेअर केला गेलाय. ओ सुंदर फटका समोरच्या दिशेनं लॉफ्टेड ड्राइव्ह छोटा पॉकेट बडा धमाका. हर्ष भोईरच्या बॅट मध्ये आलाय हा उत्तुंग भरारी घेणारा षटकार 6. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच आपण पाहिलं तर मग 9 इथे आपण पाहिलं तर 106 मॅचेस 110 विकेट. आपण पाहिलं तर मग रुपेश मोरेच्या नावावरती आहेत विकेट टेकर गोलंदाज. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मॅच टाइम सुरू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे आपण पाहिलं तर मग रुपेश मोरेने पकडलाय हा झेल आणि संपलाय. राकेश चौधरी हा खेळाडूचा खेळ इज आउट. धन्यवाद अडुजे. पहिल्याच बॉल वरती डब्ल्यू मिळालाय रुपेश मोरेला. मयूर आळीत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथून आपण पाहिलं तर मग चेंडू गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. मिडल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 10 अंकांवरती ही धाव गती. इथून आपण पाहिलं तर मग चांगला खेळ करण्याचा प्रयत्न इथून मात्र आपल्याला दिसून आलाय. धावसंख्या पोहोचली गेली आहे म्हणजेच 2च्या साहाय्यानं 12 अंकांवरती. आपण पाहिलं तर एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचला गेला तो म्हणजेच 13 या अंकांवरती. पुढील बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र दिसून आला होता परंतु चेंडू इथे डॉट
आणि अशा प्रकारे आपण इथून पाहिलं तर मग वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा हा चेंडू अगदी इथून मात्र टाकावा लागणार आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 14. पुढील बॉल इनफिल्डच्या बरोबर खेळण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप झालाय. इथून आपण पाहिला तर मग 2 धावा पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही तिसरी धाव इथून मात्र पूर्ण झाले. कदाचित चौथी देखील होते की काय. 4 झाल्यात. 5वीचा प्रयत्न आणि 5वी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाली आहे. 5 धावा पलून पूर्ण केलेत. धावा कशाही येऊ द्या आणि सध्या तरी तेच म्हणत असेल आई जीवदानी स्फोट गिरीश संघ. कुठेतरी धावसंख्येला लगाम लावला होता. झेल सुटला आणि त्याच्यानंतर आलेल्या धावेनं धाव फलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1900 अंकांवरती ही धावगती पोहोचली आहे. पहा भरपूर चुका निश्चितच मैदानाच्या आतमध्ये घटित झाल्या. सुरुवातीला झेल सोडला त्याच्यानंतर आपण पाहिलं चेंडूने दिशा बदलली. चेंडू फेकल्यानंतर बॅकअप चुकलं आणि त्याच्यानंतर ह्या 5 धावा अगदी इथून पलून पूर्ण केलेत. 2 फलंदाज तुम्ही पाहू शकाल. हर्ष भोईर अँड मयूर भोईर 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दत्ता भोईर यांचे 2 सुपुत्र आहेत आणि काय चांगला क्रिकेट खेळतायत आपल्या गावासाठी. जीवदानी स्फोट गिरीश संघ आता आपण पाहिला तर मग एक चांगल्या पोझिशन वरती पोहोचला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9.50च्या सरासरीनं ह्या 19 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील. नंबर 3चं षटक टाकण्याकरता मिस्टर रवी ढवळे नावाचा गोलंदाज सज्ज झालाय. चांगला चेंडू होता परंतु काय जबरदस्त बॉलला रेट केलाय. नशिबाचा चौकार. पहिल्याच बॉल वरती पहा चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या पोहोचली आहे 23 अंकांवरती. आता मात्र हे धाव फलक अगदी अग्रगण्य स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. रवी ढवळेचा पुढील बॉल. पुन्हा एकदा टप्प्याची लेन मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळले. चांगले फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुकीची फेकी आली आहे आणि इथून आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद असेल तो म्हणजेच मिस्टर हर्ष भोईर. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडेसे कमी पडलेत आणि इथून आपण पाहिला तर मग परतावं लागेल डगावूडच्या आशयाला. हर्ष भोईर या बॅटरला. पुढील बॉल. ऑन साईडला हवाई आक्रमण केलं गेलंय. जजमेंट चुकलं. झेल सुटला. सर्व काही चुका घटित झाल्यात. पुन्हा एकदा इथून आपण पाहिला तर मग या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद जरूर आहे परंतु इथे आपण पाहिलं तर मग काहीतरी चुका घटित झाल्यात. धन्यवाद. थँक्यू सो मच. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद जरूर आहे परंतु काहीतरी ऍक्शन चुकीची केली आहे का असं मात्र पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलंय. इथे मात्र चेक केलं जाईल. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. अगोदर टप्पाची लेन होती. ऑन साइडला चांगला स्ट्रोक खेळले.
विवेक गोवारी, परंतु झेल झाला आहे ड्रॉप. तिथून मात्र चेंडूला उचललंय, चेंडूला फेकलंय आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग इष्ट्यांना जरूर चेंडूला लावलं आणि त्याच्यानंतर गोलंदाजाचं रिएक्शन आपण पाहणार आहोत, इथे मात्र चेक करणार आहोत. आणि इथे आपण पाहिलं तर मग रिएक्शन चांगलं होतं आणि सेफ असणार आहे. थोडासा क्रोधित पाहायला मिळाला होता गोलंदाज, परंतु इथे आपण पाहिलं तर मग सेफ असणार आहे. आउट आहे ना, फलंदाज बाद आहे, परंतु काही चुका आहेत त्या केल्या जात आहेत आणि त्याच्याप्रती आपण पाहिलं तर मग कारवाई देखील केली जाते. परंतु इथं आपण पाहिलं तर मग धाव फलक पोचले गेल्या 26 अंकांवरती, 26 वरती 5 बाद आणि जीवताने स्फुटगिरीच संघ आपल्याला पाहायला मिळतो. इथून आपण पाहिलं तर अजून सुद्धा 3 चेंडू बाकी असतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आदित्य भोईर. विवेक गोवारे ऑन स्ट्राइक. ओ चांगला स्ट्रोक आहे पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं, चांगली फिल्डिंग कुणाल मडके ह्याची पाहायला मिळाली आहे. लेट आलाय परंतु थेट आलाय आणि इथून आपण पाहिलं तर मग चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय. पाहूया नक्की कोणता फलंदाज या ठिकाणी बाद असेल. चांगली फिल्डिंग लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जरूर पाहायला मिळाली. क्रॉसिंग झाली आहे की नाही हे चेक केलं जाईल आणि इथे आपण पाहतोय ऍक्शन रिफ्ले. इष्टांवरती जेव्हा बॉल लावलाय तेव्हा मात्र क्रॉसिंग ही आणि क्रॉसिंग झाली आहे. म्हणजेच इथून आपण पाहिलं तर मग विवेक गोवारी ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळतील. धाव संख्या आपण पाहिली तर मग पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 27 ना, 27 अंकांवरती. पुढील बॉल हो फुल लेनचा बॉल होता परंतु दिशाहीन पाहायला मिळालाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल पोचली गेली आहे 28, 28 अंकांवरती ही धावगती इथून मात्र पोचली गेली आहे. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी असेल. पुन्हा एकदा डाबा स्टेजच्या दिशेने चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. वारंवार चुका ज्या आहेत त्या इथून मात्र घटित केल्या जात आहेत. धावफलक पोचलं गेलं 29 अंकांवरती. पहा ही सुपर 4 मध्ये जाण्याकरता लढत आहे. 2 संघ सुपर 4 मध्ये पोहोचलेत. पहिला संघ आपण पाहिला आझाद स्पोर्ट वसई, दुसरा संघ आपण पाहिला तर यंग मराठा चिंचोटी आणि इथून मात्र हा तिसरा संघ कोणता पोहोचेल त्याच्यासाठी संघर्ष चालू आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी करण्याचा प्रयत्न, हा तिसरा वाईट इथून मात्र रवी डवळेच्या माध्यमातून फेकला जातो. लेन अँड लाईन मध्ये सुधारणा करावा लागेल, नाहीतर मग निश्चितच त्याचा फायदा समोरचा संघ घेईल यात काही शंका नाहीये. पहा सुरुवातीला असं वाटलं होते की निश्चितच 20-25च्या मध्ये हे धावफलक थांबवलं जाईल, परंतु काय जबरदस्त मयूर अँड हर्ष यांनी मात्र मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग केली आणि आता मात्र विवेक हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून आपण पाहिलं तर एक सिंगल ही धाव पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजे 31-31 अंकांवरती. चला नेक्स्ट मॅच इथून आपल्याला पाहायला मिळेल जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये वाघोबा प्रसन्न बावखळ या दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती करायची आहे आणि लगेच अगदी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्याकरता. ओ जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र केला, एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ओ हो दुसरी देखील झाले, कदाचित तिसरी येईल का, आणि इथे मात्र तिसरी धाव
घेण्याच्या प्रयत्नामध्ये विवेक मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद, परंतु पंचांच्या माध्यमातून हा इशारा आलेला आहे. इट इज अ वाईड बॉल. म्हणजे ह्या 3 धावा इथून धावफलकावरती जोडल्या जातील. येस बँजो म्युझिक ऑन. पुढील बॉल. इथून आपण पाहिलं तर मग हा चेंडू जो आहे तो चांगला पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे इथून आपण पाहिलं तर मग तिसरा अंपायरची मदत घेतली आहे पुन्हा एकदा. स्क्वेअर लेगचे फंस पूर्णपणे इन्व्हॉल्व आहेत की हा चेंडू हाईट फॅक्टर आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. चेंडू टाकला गेलाय. आपण बाउन्सर या ठिकाणी निश्चितच चेक करणार आहोत. ओ कहाणी में ट्विस्ट. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. बॅटरच्या हेड वरून गेलाय. म्हणजेच इथून आपण पाहिला तर मग हा चेंडू असणार आहे वाईट. धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग इथून पोचलं गेलंय ते म्हणजेच 35 अंकांवरती 1 बाउन्सचा इशारा देखील दिला जाईल. जरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र दर्शवला होता, परंतु आपण पाहिलं तर हा चेंडू असणार आहे डॉट. कारण यष्टीरक्षकाच्या हातखंडामध्ये इथून आपण पाहिलं तर मग यस डॉट बॉल आहे. भरपूर मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण करूया स्वागत. स्वागतम सुस्वागतम. आत्मारांची माहळी यांचा देखील नुकताच या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालेला आहे, त्यांचं देखील आपण करतोय स्वागत. अजगनजी धुमाडा यांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील करूया सुस्वागतम. वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सुपर 8 मधील आणखी एक सामना आपण विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो इथे मात्र संपन्न आणि आलेला आहे 2026. शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. अजय सालकर टॉस जिंकला. डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग. पाप खूप महत्वाचा मॅच आहे. इथून जर तुम्ही मॅच जिंकले तर मग सुपर 4 मध्ये निश्चितच पोहोचले जातील. मग फिल्डिंग घेतले, किती धावांच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? असं काय टार्गेट नसेल, पण कमी धावाचा रोखण्याचा प्रयत्न करू. पहा, जगदंब स्फोट फेंड्रीपाडा म्हटलं तर एक स्ट्रॉंग संघ आहे. भरपूर पारितोषिक त्यांनी मात्र इथे फटकावलेत. कमी धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न तुम्ही जरूर कराल, परंतु कोणत्या असा खेळाडूला तुम्ही टार्गेट करतील की लवकर लवकर त्याला बाद करण्याचा प्रयत्न केला जाईल? असं काय माहिती नाही, कारण का पहिल्यांदाच आमची मॅच लागलेली आहे, पण आमचा प्रयत्न पूर्ण असते. बेस्ट ऑफ ऑल शुभेच्छा आहेत तुम्हाला. टॉस जिंकला असतं तर मग डिसिजन काय घेतलं असतं? बॅटिंग. तुम्हाला बॅटिंगच मिळाली आहे. बॅटिंग करत असताना किती धावा बनवल्या जातील 3 ओव्हर मध्ये? 35-40 जाण्याचा प्रयत्न करू. आज संपूर्ण संघ आहे. हो नक्कीच. बेस्ट ऑफ ऑल शुभेच्छा असतील. मित्रांनो, हे होते 2 कर्णधार, त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतल्या. आता आपण जातोय पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. रितेश दांडेकर यांनी जबरदस्त कारनामा केला आणि आपल्या संघाला मात्र सुपर 4 मध्ये पोहोचवलंय.
आणि हा मॅन ऑफ द मॅच देण्याकरता आम्ही विनंती करतोय प्रवीणजी भीमराव साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार. सुरुवातीला निश्चितच हे सुवर्ण गोल्ड मेडल या ठिकाणी दिलं जाईल. त्याच नंतर आपण पाहतोय एक सुंदर कॅप देखील आहे. हे गोल्ड मेडल आपण पाहिलं तर मग रितेश कदम यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले. त्याच्यानंतर राधे ग्राफिक्स डिजिटल प्रिंटिंग यांच्याकडून आलेली हे सुंदर कॅप. त्याच्यानंतर सामनाबीरची ट्रॉफी संदेश पवार यांच्या माध्यमातून आले. बिरसा मुंडा ग्रुपकडनं हे केली. त्याच्यानंतर कोल्ड्रिंकची बॉटल देखील आहे अनिलजी गडकरी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली आहे. हो यावेळेस आपण पाहतोय पहिलाच बॉल थोडा धीम्या गतीने पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहिलं तर मग चेंडू आलाय डॉट. हा होता रितेश, त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला गेलाय. आता मात्र जाऊया आपण आउट गोईंग मॅचच्या दिशेने. धन्यवाद. हो ऑन साइडला इथून आपण पाहिला तर मग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डी झोन मध्ये. मिळतील धावा 2. वंश धावा गेली 2. पुढील बॉल ओ महेश टाइम श्रूक क्षेत्ररक्षक आहे जज करतो. पकडला जाईल शेल आणि संपलाय. फलंदाज तुम्ही पाहू शकाल भावेश फागी ह्या खेळाडूचा खेळ. या ठिकाणी एक चांगले अनाउन्समेंट आहे. धन्यवाद. 2 मिनिटं 1 मिनिट. जगनजी दुमाडा यांच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर जर प्रेक्षकांनी एका हातामध्ये झेल पकडला तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. मैदानाच्या बाहेर एका हातामध्ये झेल पकडा आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळवा. जगनजी दुमाडा यांच्या माध्यमातून निश्चितच हे पारितोषिक दिलं जाईल. पहा क्रिकेटच्या या खेळामध्ये मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं भाताने या ठिकाणी सरपंच उपसरपंच चषक एका हातामध्ये झेल पकडेल त्याला 8000 रुपयाचा कॅश प्राइज होतं आणि तो निश्चितच आपण पाहिला तर मग एका हातामध्ये झेल पकडला 8000 पारितोषिक होतं. प्लस तो झेल पकडल्यानंतर आणखी एका महिलेकडनं 500 रुपये त्याला जास्त दिले म्हणजे जवळजवळ तो कॅच 8500 राहिलाय. आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तर मग जगनजी दुमाडा यांच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर जर झेल पकडला तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पुढील बॉल हो फुल टॉस बॉल 20 केलाय. इथे आपण पाहिलं तर मग नो बॉलचा इशारा आणि 1+1. इथून आपण पाहिलं तर मग या 2 धावा असतील. आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. ओ अगदी कमरेच्या वर चेंडू आहे आणि त्याच कारणास्तव समोरचे जे आमचे पंच आहे त्यांच्या माध्यमातून अचूक निर्णय या ठिकाणी दर्शवलाय. येणारा पुढील बॉल असणार आहे फ्री हिट आणि ही स्पर्धा देखील आहे सुपर हिट. हो फ्री हिटचा बॉल ऑन साइडला खेळण्याची मानसिकता या ठिकाणी आपण पाहिलं तर मग कुणाल मडकेची महत्वाची विकेट डाऊन झाली आहे. निराश मनानं परतावं लागले डगआउटच्या आशयाला. पूर्णपणे अपसेट पाहायला मिळतात मिस्टर कुणाल मडके. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट मात्र डाऊन झाली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. एकविरा स्फोट वाकीपाडा टीमला धक्का क्रमांक 2 कुणाल मडके आउट. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 4 आणि 4 धावा असताना 2 विकेट देखील डाऊन झालेत. संतोष डावळेची जबरदस्त ही गोलंदाजी. सुरुवातीचा पहिला बॉल डॉट आला त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर आपण पाहिला तर मग विकेट
आणि 9+1 आणि त्याच्यानंतर विकेट. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला रवी डावळेचा राहिलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ओ हो 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 झेल सुटल्यानंतर आपण पाहिलं तर मग संधी देखील होती रनआउटची. ही चेंडूची फेकी अगदी वॉट्सअप प्रमाणे आले असते ना तर इथून मात्र फलंदाजाला डिलीट व्हावं लागलं असतं. परंतु आपण पाहतोय 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्या. त्या 2 धाव्याने धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 6 अंकांवरती ही धाव गती पोचलीये. ओ अगदी शतरक्षकाच्या चेहऱ्यावरती हा चेंडू पडला गेलाय. हलकासा जजमेंट मात्र चुकलं गेलं. हातातून चेंडू निसटला आणि चेहऱ्यावरती हलकासा चेंडू मात्र लागला गेलाय. चला मोठी दुखापत असेल तर मग रिप्लेसमेंट करू शकता. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. अगदी चेहऱ्यावरती चेंडू लागला. हो जरकस मारण्याचा प्रयत्न. इथून मात्र हे डावळे वर्सेस डावळे लढाई पाहायला मिळाली. दत्ता भोईरची थोडीशी चुकीचं क्षेत्ररक्षण दत्ता भोईरकडनं पाहायला मिळालं आणि लगेच मात्र 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात. 2 धाब्याने धावफलक पोचला गेलाय तो म्हणजेच 8 या अंकांवरती. इथून आपण पाहिलं तर अजून सुद्धा हा मॅच जिंकण्याकरता धाबा बनवावा लागतील 12 चेंडू मध्ये. हे कंपॅरिझन तुम्ही पाहू शकता. 9 मध्ये 2 जीवदानी गिरीजचे होते आणि एकविरा स्पोर्टचे आपल्याला पाहायला मिळतात 8 मध्ये 2 म्हणजेच एका धावेने कुठेतरी मागे आहे एकविरा स्पोर्ट वाकीपाडा. आता इथून आपण पाहणार आहोत हे दुसरे षटक. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आहे 28. 14च्या सरासरीनं ह्या धावा इथून मात्र पूर्ण करावा लागतील. हीच जी जोडी आहे ती 28 धावा बनवू शकते. इथे मात्र ह्या जोडीला तोडलं तर मग पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक असेल जीवदानी स्पोर्ट गिरीज संघाचा. आता मात्र विवेक गुव्हारे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. अनेक चांगला क्रिकेट विवेक गुव्हारेने देखील खेळलाय आई जीवदानी स्पोर्ट गिरीज संघाकरता. बिरसा मुंडा म्युझिकल ग्रुपचे अध्यक्ष रुफेश भुजड यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम आपलं देखील सहर्ष स्वागत. ओ ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मयूर पुढे आलेत करणार नाहीये चुकी आणि या ठिकाणी पकडलाय मयूरने हा महत्वपूर्ण झेल आणि संपलाय मिस्टर रुपेश मोरे ह्या खेळाडूचा खेळ. धूम 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 मचाले. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये अजून सुद्धा 28 धावा इथून मात्र बनवावा लागतील. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश. हो आल्या आल्या मोठा फटका खेळलाय परंतु चेंडूला पाठवले अंघोळीसाठी तलावामध्ये. सिंगल. आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 9 या अंकांवरती. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 27 ची गरज आहे. ओ आमचे 4 कोंबडे देखील आहेत आवाज करतायत पहा. कोंबड्याने देखील आवाज दिलाय. ओ इथे आपण पाहिलं तर मग हा चांगला बॉल अमितजी धावणे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग 4 कोंबडे या ठिकाणी स्पॉन्सर केले गेलेत. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर खेळाडूंना हे 4 कोंबडे इथे दिले जातील. ओ ऑन साइडला जबरदस्त फटका. ओ हो 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 काय जबरदस्त शेल.
अशोक लहांगेच्या माध्यमातून पकडला गेलाय. ऍक्शन रिप्ले आपण जरूर पाहणार आहोत. पडले, स्वतःला सावरले आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा बॉलवरची नजर अगदी आपण पाहिलं तर मग परफेक्ट ठेवली अशोक लहांगेनं आणि सुंदर शेल मात्र काबू कॉर्नरच्या दिशेनं हा पकडला गेलाय. पहा 4 कोंबड्या आहेत, एक कोंबडा वारंवार आवाज करतोय. त्याला जास्त घाई झालीये परंतु अजून थोडासा त्याला थांबावं लागेल. कदाचित 4:04 झालेत आणि त्याचा टायमिंग असेल आवाज देण्याचा. चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. 8 बॉल 27 गरज. हो यावेळेस सुंदर फटका आहे समोरच्या दिशेनं. राकेश चौधरी आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक सिंगल येते, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आता मात्र 7 बॉल आणि जिंकण्याकरता 26 धावा अजून बनवावा लागतील. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर मग रवी ढवळे ज्याने ह्याच मैदानावरती काय जबरदस्त मागच्या वर्षामध्ये धुमाकूळ माजवलं होतं. हो धन्यवाद. थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 16 आणि 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता आहे. राकेश चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. हो समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे, चांगली फिल्डिंग. विवेक गोवारीची पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली आहे. 5 बॉल 19 गरज. पहा मॅच अजून सुद्धा जिवंत आहे, जिवंतपणा आहे या मॅच मध्ये. इथून जर 5 चेंडू मध्ये ह्या 19 धावा आल्या तर मग सुपर 4 मध्ये पोहोचू शकतोय एकविरा स्फोट वाकीपाडा संघ. आणि इथून आपण पाहिलं तर मग या 5 मध्ये 19 धावा बनवण्याची क्षमता अबिलिटी आहे मिस्टर रवी डावळेकडे. 3 मध्ये 10 त्याने जरूर बनवल्यात, आता मात्र 5 मध्ये बनवायच्या आहेत 19. राकेश चौधरी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न संतोष डावलेने अगदी मोठे प्रयत्न केले होते झेलपर्यंत पोहोचण्याकरिता. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग गाडी सुसाट निघाली होती मंगेशची. जेव्हा मंगेशनं मागे वळून पाहिलं तेव्हा मात्र एसट्यांवरून बुलडोजर चढून गेला होता. आउट.
Hello, check. Hello, 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 hello. Hello, check. Hello, check. पुढील बॉल 4 मध्ये 18 बनवायचे आहेत. इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव आली आहे. आता मग 3 मध्ये 18 Hello, hello, सॉरी 17 बनवायचे आहेत. hello, 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 3 चेंडू 17. hello, hello, अजूनही आहे इथे खतरा. hello, आता संतोष नाही तर मग रवी डावळे hello. याच्याशी युद्ध आहे मित्रा. तीन चेंडू 17ची गरज. रवी डावळे ऑन स्ट्राईक. ओ यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साईडला. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवला गेलाय. फक्त औपचारिकता राहिली आहे. 2 मध्ये 17 बनवावा लागतील. जवळजवळ आपण पाहिलं तर मग विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला संघ पाहायला मिळतो तो म्हणजेच जीवदानी स्फुट गिरीज. 2 चेंडू 17. पहा सुरुवातीला असं वाटलं होतं की कुठेतरी 20च्या आतमध्ये धावफलक थांबवला जाईल परंतु चांगल्या धावा बनवल्या जीवदानी गिरीज संघानं. ओ या वेळेस मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. परतावा लागेल रवी डवळे या बॅटरला डगाऊच्या दिशेने. आउट. Hello, hello, check. चला अजून सुद्धा मॅच ठिकाणी बाकी आहे. एक चेंडू शिल्लक असेल. फुल टॉस बॉल आणि अशा प्रकारे इथून आपण पाहिलं तर मग हे मॅच जे आहे ते जिंकली आहे जीवदानी स्फुट गिरीज संघानं. हार्डलक एकविरा स्फुट वाकीपाडा. परंतु आपण देखील या स्पर्धेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला आजच्या दिवसामध्ये. येस बँजो पार्टी.